नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता म्हणजे किती 5:45 झालेले आहेत. चला आता कामावर जाण्याची जर आपली वेळ झालेली. इकडं कुकरमध्ये काय शिजतंय गायत्री? आज खिचडी बनवून दिली. रात्रीची खिचडी ठीक आहे गायत्री, का आत्ता पण खिचडी? ते गायत्री काय करायचं, सुरतला जायलाच लागेल का? हा, जाऊ दे ना गायत्री, आता 2 महिन्यापूर्वी सुरतला जाऊन आलो. आता काय सुरतला जायचं? हा, मग 2 महिनेच झालेत ना. अरे हा, तरी पण मित्रांनो, हिच्या काय त्या मोठ्या मावशीच्या मुलाचं काहीतरी ते मानेचं ऑपरेशन झालंय, तर गायत्री बोलली की चला म्हणे सुरतला. आता सुरतला गेलं म्हणजे कसं 4-5 दिवस तर सुट्टी काढायला लागते. काढायलाच लागेल. अरे हो, पण नंतर नंतर जा येतोच ना गायत्री, आखाजी पिकाची राहते तवय जा येतोच ना. हा, अरे हा, पण आता सुट्ट्या पण भेटायला पाहिजेत ना गायत्री. हा, चालेल, बघू तरी मी ऑफिसमध्ये विचारेल. तू एवढ्या रागामध्ये बघते असं वाटतं की आजच सुट्टीचं सांगून देऊ ऑफिसमध्ये. हा, हा खिचडी अजून काय बनवलं? बाकी काहीच नाही, नुसती सुकी सुकी खिचडी कशी जाईल मग? पाणी पिऊन बरं आहे तुझं. आणि तू दुपारी काय बनवशील? तेच काय? तेवढा रागात का बोलते गायत्री सकाळी सकाळी? मग तसंच कसं, ते काय चेहऱ्यावरती राग तर दिसतोय तुझा. झोप येते? मग एवढी झोप येत असते तर कशाला ते टिफिन बनवून देते गायत्री? मला ते जेवण कसं काय जाईल मग? तसं नाही, पण जेवण करताना आठवण येणार, अरे यार गायत्रीची झोप नाही झाली, काही नाही, रागामध्ये तिने खिचडी बनवून दिली. हा, मी फक्त एक आवाज दिला तुला गायत्री अरे गार झोपेत मग आता काय बिना टिफिनचं जाऊ मग? हा, नाही, पण तू आज जरा जास्त आळशी सारखी दिसते. एकदम आळस येतोय तुला असं वाटतंय. हा काय, रोज सकाळी आळस येतो? चालेल मित्रांनो, चला जातो आता, ऑफिसला पण जायचं आहे आता. चला, म्हणजे आता 2-3 दिवस अजून लागल्यास काही व्हिडिओ येणार नाही आपले, कारण की म्हणजे मला संध्याकाळी कसं तिकडनं यायला लेट वगैरे होतं. परत मला आता म्हणजे सुरतला जायचं आहे. ते सुरतला जाताना नक्की व्हिडिओ बनवणार, आणि सुरतला गायत्रीचं घर वगैरे ते पण तुम्हाला नक्की दाखवणार मी. ठीक आहे, म्हणजे आम्ही शनिवारी जाणार आहेत सुरतला. तर बघू म्हणजे जायचं की नाही जायचं ते बघू पुढे येते. या शनिवारी जाण्याचा विचार आहे, कारण की आता होळी धुलिवंदनची पण सुट्टी येऊन जाते मध्ये. तर विचार करतो की या 3-4 दिवसामध्ये सुरतला पण जाऊन येऊ म्हटलं. तर सुरतला गेलो तर नक्की गायत्रीचं घर वगैरे ते पण दाखवणार, आणि सुरतचा प्रवास वगैरे कसा असतो काय नाही ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय मित्रांनो, चला.